बघू शकता फायनल एक थोडासा 5-10 मिनिटाचा ट्रेक करत आम्ही या वॉटरफॉलला आलतो. आता याचं नाव वगैरे असं काय नाही, नैसर्गिक फक्त वॉटरफॉल आहेत ज्याला लोकांनी असं म्हणजे जास्त ओंकार कसं वाटलं तुला? एक नंबर. अजून म्हणजे येताना सगळे एकदम निसर्गरम्य दृश्य आहे. सगळे इकडे बघू शकतो आपण, इकडे भात शेती आहे आणि अशा पद्धतीचा व्ह्यू आहे. फायनली आपण आता रस्ता चुकलेलो, परत एका मेन रूटला आलेलो आहे. योगेश आणि आनंद आपल्या सोबत आहेत, बघू शकता तिकडे योगेश आहे आणि आनंद पण आहे माझ्यासोबत. आपले 2 लोक तिकडे गेले पेट्रोल टाकायला, बिकॉज पुढे माहीत नाही आपल्याला पण रोड कसा असेल. आणि आपल्यासोबत ही ST 125 आहे योगेशची. तर बघूयात गाडी कशी राईड करते घाटामध्ये. घाट आहे का नाही मला पण नाही माहिती, बट बघूयात कसं एक्सपिरियन्स होतो. आणि ही आपली CB शाईन आहे. दुसरी जी आहे ती आपली ॲक्टिवा आहे. तो 3 लिजनरी गाड्या आहेत, म्हणजे तिन्ही पण त्यांच्या काय म्हणतो आपण वेगळ्या टाईपमध्ये आहे, म्हणजे त्यांच्या फील्डमध्ये त्या टॉपला आहेत असं तुम्ही. सो बघूयात आता अजून किती वेळ आपल्याला लागतो आणि कसं जातो. सो माझ्या बॅक साईडला बघितलं तर इकडे एक वॉटरफॉल आहे. आता एक म्हणजे या गावाला वॉटरफॉलचं गाव असं म्हणतात, मे बी नाही वॉटरफॉलचं गावच असं म्हणतात. तर इकडे तर बघितलं तर आय थिंक हा आमचा दुसरा वॉटरफॉल आहे आता ज्याचा आम्ही चालू आहे. आणि आम्ही या रोडनी वरती गेलो, बघू शकता परत U-टर्न घेऊन आलेत माघारी सगळे, बिकॉज रोड पूर्ण हाईटवरती होता. सो चलो आता बघूयात कसं होतं आहे. चावी घेतली गाडीची, ते इकडेच लाव गाडी. सो आता वॉटरफॉलपाशी जाऊन बघतो कसं येते आणि तुम्हाला पण व्ह्यू दाखवतो. चलो. सो असा रस्ता आहे थोडासा आपल्याला जायला वरती. आणि याच्यात वरती जर आपण आलो थोडासा नॉर्मली ट्रेक करत, तर तुम्ही व्ह्यू बघू शकता. अशा पद्धतीने व्ह्यू आहे. ॲक्च्युली पाऊस खूप कमी झाला आहे, त्याच्यामुळे सगळे वॉटरफॉल आता कमी झाले आहेत. बघा आपण आत्ता आलो आहे, ऑलमोस्ट आता ऑक्टोबर आला. सो त्याच्यामुळं थोडंसं पाणी कमी झालं आहे, बट नो इश्यू. मेन म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात येणं महत्त्वाचं आहे. हो ओके. बघू शकता आमचे मेंबर या ठिकाणी फोटोशूट करत आहेत आणि इकडे हा असा वॉटरफॉल छान. तर बघू शकता हे सगळं पाण्याने फुल झालं असेल मागच्या महिन्यात, त्याच्यामुळे आम्ही आत्ता आलो आहे. आणि बाकीचे लोक आमच्या आत्ता आलेत, योगेश आणि रोहित.
रोहित तिकडे आहे आणि झूम करून दाखवतो तुम्हाला. पलीकडचा तो मेन रोड आहे, बघू शकता तिथं. तर तिथून आपल्याला इकडे यायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता इकडे कोणीही नाही आहे, फक्त आमची टीम आहे. ओंकार, रोहित, आनंद आणि योगेश एवढेच लोक येतात. आणि अशा पद्धतीचा व्ह्यू आहे छानसा. आणि इकडं मी आहे, एवढेच लोक आहेत आम्ही. आणि तुम्ही आम्हाला डिस्टर्ब करणार पण नाही. आता मी पण जातो त्याला पुढे एन्जॉय करतो. तो इकडं जर बघितलं तर इथं शेती आहे, बघू शकता खाली तुम्ही. भात शेती आहे आणि एकदम म्हणजे कमी प्रमाणात पाणी चालू आहे, म्हणजे रिस्क नाही आहे काहीच. आणि एकदम शांतपणे आपण निसर्गाच्या सानिध्यात आहे, बघू शकतो आपण. अशा पद्धतीने वरती आहे, वातावरण पण बघू शकता. हे लोक वरती जाऊन बसले तिकडं. सो छान वाटतं एकदम असं मस्त. फायनली आपण आलेलो आहे काही अशा पॉईंटवरती, बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला पॉईंट दाखवतो. इकडं जर बघितलं तर हे सगळं इकडं वॉटरफॉल दिसतील आपल्याला, बघू शकता. तिथं एक तो वॉटरफॉल आहे. त्याच्यानंतर ना आपण जर आलो तर पुढचा तो एक वॉटरफॉल आहे. त्याच्या पुढे आलं तर तो एक वॉटरफॉल आहे. आणि हे सगळे असे डोंगरावरती वॉटरफॉल आहेत, भरपूर आहेत ॲक्च्युली. आणि त्याच्यानंतर ना बघू शकता तुम्ही इकडं हा व्ह्यू, म्हणजे हे पूर्ण पाणी आहे. मला याचं काही गणित समजलं नाही अजून, बट स्टील बघू शकता तुम्ही. हा रोड आहे, रोडच्या राईट साईडला पूर्ण पाणीच्या पाणी आहे. म्हणजे असं वाटतं की आपण बीचवरती आलो काय. सो पूर्ण या ठिकाणी निसर्गाचं जे रूप आहे ते आपल्याला पाहायला भेटतं आहे, बघू शकता तुम्ही. फुल पाणी आहे आणि एकदम शांतता आहे इथं. लोक आहेत बट एरिया खूप मोठा असल्यामुळे लोक डिस्ट्रीब्यूट झाले आहेत, जाणवत नाही, बट आहेत लोक पण. सो अशा पद्धतीने हा व्ह्यू आहे. आता जो आम्ही ज्या रूटने आलतो तो रूट म्हणजे आपल्या देहू रोडपासनं सरळ पुढे येऊन आपण जो आहे तो या ठिकाणी राईट घेऊन खंडी गावामध्ये आलतो. कारण तिथनं पुढं आपल्याला 30-40 किलोमीटरचा रूट पडतो हा इथपर्यंत यायचा. ते मी सगळे डिटेल्स टाकून देईल तुम्हाला. बट काइंड ऑफ असा आहे व्ह्यू, बघू शकता तुम्ही. आणि माझ्या जर बॅक साईडला बघितलं तर इकडं तो व्ह्यू असा आहे. सो एकंदरीत असं आपल्याला एक जी आहे नैसर्गिक शांतता या ठिकाणी पाहिजे. मी तुम्हाला दाखवतोय त्याच्यामध्ये बॅक साईडला मी दिसतोय, बट पुढचा व्ह्यू आता सपोज मी कॅमेरा चेंज केला, एक मिनटं कॅमेरा चेंज करतो, हा झाला बॅक साईड, बट मी दिसत नाहीये. बट इकडे बघू शकता आपल्याकडे सॅमसंग एस सिरीज आहे या ठिकाणी. S23 FE एस सिरीजमध्ये बघू शकता आम्ही दोघं पण दिसतोय इथे. आणि बॅकचा व्ह्यू पण दिसतोय, डबल व्ह्यू कॅप्चर. तर अशा पद्धतीने आहे. सो कुठेतरी आपल्याला असं फील होतंय की आयफोनला नाही आहे अजून आलेलं. हां 17ला दिलंय बट माझ्या 16ला नाही आहे. सो बघू शकता तुम्ही. ऑलवेज अँड फॉरएव्हर आपला सॅमसंग इज बेटर. काय घेतला आयफोन मला पण समजत नाही आहे, बट ठीक आहे आता जे आहे ते आहे. बघू शकता सॅमसंगमध्ये माझ्यापेक्षा भारी फोटोग्राफी चालू आहे इकडे. डबल व्ह्यूमध्ये आहे बायसाब, त्याचा पण दिसतोय, तो पण दिसतोय. मला तर तो व्ह्यू दाखवायचा म्हणलं की मला असं करायला लागतं इकडून, आणि मग मला हा व्ह्यू दिसतोय. बट ठीक आहे, याच्यावरती आपण नंतर बोलूयात. बट खूप छान या पद्धतीने व्ह्यू आहे हे मला सांगायचं होतं.
सो आपण आता महादेवाच्या मंदिराकडे चाललेलो आहे. रोहित, नाव काय मंदिराचं? घाटेश्वर. तर घाटेश्वर मंदिर आहे इथे. आपण त्या मंदिराकडे चाललेलो आहे. गाडी आपली तिकडे लावलेली आहेत, बघू शकता तुम्ही. आणि हा असा व्ह्यू आहे इकडे. दिस इज कॉल्ड बैलगाडीचं ॲडव्हान्स व्हर्जन, जे आपण ट्रॅक्टरला जोडू शकतो ॲज अ ट्रॉली. बघू शकता शिव घाटेश्वर मंदिर, ते मंदिर आहे इकडे. पुढे आपली टीम चालू आहे. सो विचारूयात आपण टीमला कसं वाटलं त्यांना इथपर्यंत येऊन, आणि कसं इथलं वातावरण आहे, काय ते सगळं विचारूयात. बघूयात आपण, कारण की पुढे जे 4 लोक तुम्हाला दिसतात ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे आहेत. कोण फायनान्सचं आहे, कोण IT चं आहे, कोण सप्लाय चेनचं आहे. सो आणि या सगळ्यांना एकत्रित आणण्याचं काम मी केलंय असं तुम्ही म्हणू शकता. इकडे पूर्ण असं बॅकवॉटर आहे. सो एक आता आम्ही बसल्या ना डिस्कशन करतो की कोणती फील्ड चांगली आहे, त्यांना पण विचारतो मी, आणि म्हणजे तुम्हाला पण थोडीशी इन्फॉर्मेशन भेटेल. बघू शकता पुढे असा व्ह्यू आहे मंदिराच्या जस्ट पुढे. हे खूप याचा एंड पॉइंट समजत नाहीये, खूप मोठं या ठिकाणी वॉटर सोर्स आहे इथे, ते बघू शकता. आणि पुढं ते असं जाळं टाकलेलं आहे माशाचं एक, बट त्याच्यामध्ये मासे नाही अडकलेले दिसले, बघू शकता. आणि हा जो रोड आहे हा पूर्ण जंगलमधून आलोय आम्ही सगळेजण, बघू शकता तुम्ही. ओंकार, कसं वाटलं तुला? एक नंबर. अजून म्हणजे येताना सगळे एकदम निसर्गरम्य दृश्य आहे सगळे. एकदा सगळ्यांनी व्हिजिट करायला पाहिजे नक्की. योगेश, तुला कसं वाटलं? सही आहे भाई, फिरून मस्त वाटलं. वेदर वगैरे चांगलं आहे आणि खूप ओपन प्लेस आहे. फोटो काढण्यासाठी बेस्ट आहे. जर तुम्ही फोटोज वगैरे काढत असाल तर चांगलं नेचर आहे, ॲडव्हेंचर आहे. येस येस. आणि एकदम शांतता आहे सगळी. तुम्ही जर शांत उभं राहिले तर तुम्हाला सगळे पक्ष्यांचे, मोर वगैरे सगळे पक्ष्यांचे आवाज एकदम क्लिअर ऐकू येतात. बरोबर. थोडक्यात सांगायचं झालं तर एक मनाला शांत करणारं एन्व्हायरमेंट आहे. मानसिक शांतता जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी भेटेल. आम्ही सगळे ऑफिसमुळे सध्या संतापलेलो होतो, त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो. म्हणजे आता थोडं आम्हाला कुठे जरा शांतता वाटेल. तर चलो आता पुढे जाऊयात. इकडे बघू शकतो आपण, इकडे भात शेती आहे आणि अशा पद्धतीचा व्ह्यू आहे, बघू शकता. खूप छान. हे उडी नको मारू. कोण उडी मारते? बघू शकता फोटोशूट चालू आहे या ठिकाणी. रोहित, तुला कसं वाटलं? छान वाटलं. बेस्ट एक्सपिरियन्स. बघू शकता त्या पाण्यापर्यंतचा जो व्ह्यू आहे ना, त्याच्यासाठी हा असा रोड आहे यायला. ह्या अशा रोडमधून आपण चाललोय, बघू शकता तुम्ही. योगेश होतोय मागणं, इकडून आपण चाललोय. आता महादेवाचं मंदिर झालं आपलं.
दर्शन वगैरे घेतलंय आपण. आता बघूयात पुढे कुठे जाता येते आपल्याला ते. मंदिर छोटंच आहे बट चांगलं आहे. तुमच्या मास्तरनी या ठिकाणी ना फिमेल आहे. ओके हां या ठिकाणी यांनी फिमेल खेकडा पकडलेला आहे. बघू शकता तुम्ही. फिमेल खेकडा नाही खेकडी. हा फिमेल खेकडीन पकडलेली आहे. फक्त ते बघू शकता त्याचं जे तोंड आहे ना तो असं म्हणजे जीभ आत बाहेर करतोय. आता माहित नाही कॅमेरामध्ये एवढं दिसतंय का नाही तुम्हाला. सोडल्यानंतर तो कसा हा बघू शकता तुम्ही. रोहितने या ठिकाणी त्याला पकडलेलं आहे. आता इथं मोकळ्या याच्यात सोडतात म्हणजे त्याला चालताना दाखवू आपण जरा. बिचारा चांगला प्राणी आहे. लोक याला का खातात माहित नाही मला. बघू शकता या ठिकाणी तो आता गेलेला आहे. येस. सो अशा पद्धतीचे आपले ट्रेंड प्रोफेशनल आहेत. सो तू कसं शिकला खेकडा पकडायला. गावाकडे. अच्छा. सो आपल्याला पण शिकायचं आहे. नेक्स्ट टाइम. तुझ्या शेतात नाही येत का महेश. नाही ना ते वड्यातच येतात थोडे थोडे बट ते जास्त नाही असे. सो हे असं वातावरण आहे इकडचं बघू शकता तुम्ही. आता आम्ही सगळे निघतो आमच्या नेक्स्ट स्पॉटला. बाय. छोटे मोठे वॉटरफॉल बघत बघत आमची सफर आलेली आहे पुन्हा एकदा एका मोठ्या वॉटरफॉलकडे. बघू शकता तो तिकडे आहे जिकडे आम्ही चाललोय. आम्ही 4 जण चाललोय आम्ही. रोहित आमचा खाली व्हिडिओ कॉल करत थांबलाय तो येईल. सो बघू शकता रोड तुम्ही असा आहे
जायला, म्हणजे थोडासा ट्रेक पण होईल आणि चांगलं आहे. होऊ शकता फायनल एक थोडासा 5-10 मिनिटाचा ट्रेक करत आम्ही या वॉटरफॉलला आलतो. आता याचं नाव वगैरे असं काय नाही, नैसर्गिक फक्त वॉटरफॉल आहेत ज्याला लोकांनी असं म्हणजे जास्त काय म्हणतो आपण त्याला व्हिजिट करून करून त्याला असं फेमस झालं आहे. तो बघू शकता अशा आपल्या गावाकडच्या जगात वॉटरफॉल आहेत. आता पाणी कमी आहे त्याच्यामुळे ते बट बघू शकता पुढं ब्रिज वगैरे आहे आणि इकडून पॅक केलं आहे त्यांनी. तर हे पूर्ण पाणी जे आहे ते खाली आपल्या तिकडे जात आहे. असंच बघू शकता तुम्ही तिकडे ते पूर्ण आहे. तो अशा पद्धतीने हा वॉटरफॉल आहे जो माझ्या मागं तुम्ही बघताय तो खूप छान आहे. आता आम्ही काहीतरी आमच्या पोटापाण्याचं बघतो. आम्ही काहीतरी हेल्दी आणलं आहे खायला, ते आम्ही जरा सगळेजण सोबत खातो. आणि मग आता आपण असंच पुढं या गावामध्ये एक्सप्लोर करूयात. खूप मोठा एरिया आहे, खूप सारे वॉटरफॉल आहेत. तर सगळं आपल्याला एक्सप्लोर करता येणार नाही आहेत. जेवढे पॉसिबल होईल तेवढे आपण या ठिकाणी एक्सप्लोर करूयात आणि आपली ट्रिप त्या ठिकाणी पूर्ण करूया. बघू शकता हे कनक कनक म्हणून याला आहे. तर योगेशच्या गावाकडे हे झाडं असतात बरोबर ना योगेश? तर याच्या आतमध्ये पाणी पण असतं का प्यायला? कसं पितात बघू शकतो का आपण? चाकू योगेशकडे असतो ना रे? ओके. तर बघू शकता याच्या आतमध्ये पाणी असतं. खूप जाड आहे. खूप पाणी मजबूत असतं. बांबूचीच व्हरायटी आहे बट थोडी कडक असते. सो चिकन नाही. आय एम प्युअर व्हेजिटेरियन. बघू शकता हे असं आपण सह्याद्रीमध्ये फिरत असताना नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात. आणि असं आहे. बरं झालं नेटवर्क गायब झालं ते. आपल्याला काही गरज नाही नेटवर्कची. सो थोडं आउट ऑफ नेटवर्क पण गरजेचं आहे. बघू शकता अशा रोडमधनं चाललोय आम्ही. माझ्या मागं ओंकार आणि योगेश, पुढं आनंद आहे. आणि आता आमचा एक मेंबर खालीच थांबलाय, तो जरा कंटाळा आहे. तो बघूयात आता त्याला थोडं एनर्जी देतो आम्ही, खायला प्यायला देतो त्याला आणि मग तो पण जरा थोडं फिरेल. तर इथं टॅटू निघतोय आता. अरे ते याच्यावर करायला पाहिजे होतं याच्यावरती. ओके बघू शकता टॅटू त्या ठिकाणी याच्यावरती अशा पद्धतीने आहे का? कुठे आहे का? नाही काळ्यावर केला करू शकतो. ही आपली कलाकृती आहे रोहितची. बघू शकता. आता परत आनंदच्या ह्याच्यावरती बघू शकता तुम्ही. आता त्याला आनंदला मारायचा पण त्यांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे. हान जोरात असं. ओके. अरे देखो बघू शकता तुम्ही टॅटू या ठिकाणी. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. बसत रे बसत नाही बस. आता करून बघू. आता नवीन ट्रायल आहे ओंकारची. परत लांबून करीत कर कुठेतरी. आता शर्ट वरती बघूयात आपण ट्रायल येते का. हान जोरात. ओके नाईस. बघू शकता डिझाईनच वाटते. डिझाईन झालेली आहे. हे मस्त आलं. अशा पद्धतीने नवीन कलाकृती आहे. बघू शकता तुम्ही. इथं महेशच्या इथं ते यांनीच लावलं. आणि आता बघू शकता तुम्ही हा असा आहे. तो हा फायदा आहे ज्यावेळेस तुम्ही निसर्गामध्ये येता. बाकीच्या गोष्टी आपण या ठिकाणी विसरून नवीन गोष्टी तासात एन्जॉयमेंट करत राहतो. एक राहिलं ना. अरे एक राहिलं ना. असं काय पाचवा आहे ना. एक आपण म्हणू शकतो त्याला की चेस्टवर इथं चेस्ट थोडी अशी बाहेर बाहेर काढ. जिम चालू आहे. जिम चालू आहे माझी. घरात नको आणू तिथं हार्ट असतं माझं.
मारायलाच पाहिजे होतं. आता ते करायला लागेल. मार थोडं. नाही काय नाही. हा जरा थांबू नको. छाती थोडी. आला बघू शकता इथं आलेलं आहे. हार्ट माझं जाता जाता वाचले. तो जिम चालू आहे म्हणून हार्ट स्ट्रॉंग झाले. तो असा फायदा आहे. काय म्हणला तू? पाठीमागे काय केलं भरपूर आहे बघू शकता. तो या वनस्पतीचं नाव काय आहे? याचं नाव काय? गुगलवर टाक ना. फोटो काढ आणि गुगलला टाक. त्याची वेणी. ओके. तो अशा पद्धतीने आहे बघू शकता. इथं पण टॅटू होऊ शकतो नावाला. आणि या ठिकाणी मोठावाला आणू तो आणवरून त्याला त्याचा हात तसाच राहू दे. मोठा केवढा मोठा आहे. पूर्ण फायदा घेतोय मला हाणायचा. एक एक नंबर आलाय.